हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत अगदी 1000 रुपयामध्ये ब्लाउज वर्क कसा करायचा. हो, खूप कमी रेटमध्ये हा ब्लाउज वर्क करून दाखवणार आहोत आपण. तर इथे सगळ्यात अगोदर हा फॅब्रिक वगैरे रिंगमध्ये सेट करून घेतला आहे. त्यासाठी आपल्याला जरीचा धागा लागेल वर्कसाठी, डबल टायर नीडल, त्याचबरोबर स्टोन लागतील काही. अगदी डार्क रेड कलर आहे हा स्टोनचा. ड्रॉप शेपमध्ये स्टोन आहे. त्याचबरोबर स्टोन चेन लागेल आणि 2 चे बीड्स लागतील. आणि त्याचबरोबर जे आपण स्टोन आणि चेन घेतली आहे त्याला स्टिक करण्यासाठी ग्लू पण लागणार आहे. तर इथे आपण हे आय शेपचे देखील फिटिंग स्टोन यूज करू शकतो. पण आपण आता इथे पुढे पाहू वेगवेगळं काय करता येईल वर्कमध्ये. तर सगळ्यात अगोदर इथे जरीचा धागा घेतला आहे. जरीचा धागा घेताना त्याला व्यवस्थित नॉट द्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही एक देऊन परत त्याच्यावरती अजून एक नॉट द्यायची. अशा 2 नॉट द्यायच्या आहेत. नॉट दिल्याच्या नंतर तुम्ही आतापर्यंतचे आपले जे काही व्हिडिओज पाहिले असतील आरी वर्क ब्लाउजच्या स्लीव्हचं वगैरे, तर आपण प्रत्येक वेळेला वर्क स्टार्ट करताना स्लीव्हजवरती सुरुवातीला फक्त डबल चेन करतो. एक सिंगल करायची आणि वर्क झाल्यानंतर शेवटी अजून एक करायची. अशा 2 इथं चेन स्टिच करून घ्यायच्या आहेत अगोदर. चेन स्टिच करताना स्टिचेस खूप जास्त जवळ वगैरे देखील घ्यायचे नाही. नॉर्मल स्टिचेस घ्यायचे आहेत. म्हणजे खूप जवळ-जवळ देखील नाही आणि खूप म्हणजे लांब-लांब देखील नाही. असे चेन स्टिचचे टाके घ्यायचे आहेत. तर या जरीच्या थ्रेडनं आता या बॉर्डरवरती चेन स्टिच होत आहे. आणि हा जो ब्लाउज आहे हा कस्टमरच्या आवडीनुसार आहे. म्हणजेच थोडंसं कस्टमरचं कसं मुलीचं लग्न आहे आणि मुलीचं लग्न असल्यामुळे त्यांना खूप जास्त स्वतःसाठी ब्लाउज करायचा आहे. पण तो खूप जास्त हेवी देखील नाही झाला पाहिजे आणि खूप कमी देखील वर्क नको. अशा पद्धतीची त्यांची आवड आहे. तर आपण त्यांना सजेस्ट केलेलं आहे, की तुम्ही बुट्टा वर्कमध्ये वगैरे पण जाऊ शकता. म्हणजेच कसं बुट्टा वर्क वगैरे जरी केलं, तरी देखील तुमच्या ब्लाउजला ते सूट होईल. आणि त्यांचं मेन म्हणजे साडीचा कलर जो आहे, हा फक्त सिंगल कलर आहे. साडीमध्ये दुसरा कुठलाच कलर नाही. हा जो तुम्ही पाहताय, हा म्हणजे आपल्याला काय होतं, आपण जो हा कॅमेरामध्ये दाखवतोय तुम्हाला फॅब्रिक, त्याच्यावर कलर वेगळा दिसतो आणि रिअलमध्ये पाहतोय त्यावेळेला वेगळा दिसतो. असा हा थोडासा वेगळा कलर आहे. आणि त्याचबरोबर आपले ही जी साडी आहे, या साडीला आपण गोंडे कसे बसवायचे हे देखील पाहणार आहोत. जे कस्टमर होतं त्यांचं ब्लाउजला गोंडे देखील म्हणजे साडीला गोंडे देखील बसवायचे होते आणि ब्लाउजवरती वर्क देखील करायचं होतं. सो आपण यांच्या आज दोन्ही याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि या साडीला गोंडे कशा प्रकारे लावले याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जाऊन नक्की चेक करा. आता इथे सिंगल चेन होत आली आहे. सिंगल चेन झालं आपण नॉट दिली. नॉट दिल्याच्या नंतर इथे मी थ्रेड घेतला आहे आणि थ्रेड घेऊन आता याच्यामध्ये बीड्सचं जे आहे ते वर्क आपण करणार आहोत. तर हे 2 चे बीड्स आहेत आणि बीड्स वर्कची निडल यूज केलेली आहे इथं वुडनमध्ये. जर तुम्हाला देखील या वुडन निडल ऑर्डर करायच्या असतील म्हणजे वुडनच्या सुया, लाकडी सुया जर ऑर्डर करायच्या असतील बीड्स वर्कसाठी, मण्यांच्या वर्कसाठी, तर वर दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही भावामध्ये निडल्स मिळतील. तर इथे आता या 2-2 करून बीड स्टिच होत आहेत. या आता जशी आपण एक चेनचा सपोज लाईन घेतली का सेम तशीच या 2-2 बीड्सची देखील एक कंप्लीटली लाईन घ्यायची आहे. आणि बीड स्टिच करताना अजिबात गॅप वगैरे नाही ठेवायचा. बीड्स कशा पद्धतीने स्टिच करायचे हे आपण आपल्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. त्याचे देखील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल, नवीन असाल, तर त्याची देखील प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आता इथं 2-2 बीड्सची जी लाईन आहे, ही लाईन आता कंप्लीट होईल. ही लाईन झाल्याच्या नंतर आपण पुढे घेऊ ती स्टोन चेनची लाईन असेल. स्टोन चेनची देखील तुम्ही ज्यावेळेस असं स्टिक करता म्हणजे त्याला चिटकवत आहे, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की खूप जास्त ही ग्लू लावायचा नाही. आता काय होतं, आपण ज्यावेळेस पण कुठलंही वर्क करतो त्यावेळेला ग्लू जास्तीचा लागतो आणि मग ग्लू लागल्याच्या नंतर कपडा देखील तुमचा आता तुम्ही जर इथं फॅब्रिक ग्लू म्हणजेच साधा ग्लू यूज करत असाल, तर मग कपडा कडक होऊ शकतो. आपण इथे चांगल्या क्वालिटीचा ग्लू यूज करत आहोत म्हणजेच याच्यासाठीचा गम यूज करत आहोत. त्यामुळे तो काळा वगैरे पडत नाही. कपडा तुमचा किंवा कडक पडत नाही. तर आता इथे मी अगोदर त्याचं माप घेतलं आहे की आपल्याला किती स्टोन चेन लागेल. याच्यावरून आपण त्याचं मेजरमेंट काढलेलं आहे. मेजरमेंट काढल्यानंतर आता इथे ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचा आहे साईडनं बीड्सच्या. आणि कधीही तुम्ही स्टोन चेन वगैरे चिटकवताय ती ड्राय झाल्यानंतर त्याच्या बाजूने वर्क करायचं. आता बरोबर आहे. इथे ग्लू लावून झाला. ग्लू लावून झाल्यानंतर स्टोन चेन घ्यायची आणि लावलेल्या ग्लूच्या वरती ठेवून द्यायची. इथे थोडासा कपडा कमी पडत होता. आपण पुढच्या साईडनं स्लीव्हला कपडा जोडला आहे, पण तरी देखील साईडनं थोडासा कपडा लूज आहे. त्यामुळे पण नॉर्मल असा कपडा आपला थोडासा लूज झालेला आहे आज. बाकी अदर टाइम आपण कपडा खूप छान प्रकारे सेट करून घेतो. आता जशी स्टोन चेन ड्राय झाली त्याच्यानंतर परत सेम या 2 च्या बीड्सने अजून एक लाईन अशीच कंटिन्यू करायची आहे.
इथे आता लाईन कंप्लीट करून झाली आहे. त्यानंतर आपण याच्यावरती जे डॉट घेतलेले आहेत त्या डॉटवरती आपण इथे टोटल 6 बुट्टा करणार आहोत. तर त्या 6 बुट्टा करायच्या आहेत. त्याच्यावरती ग्लूने स्टोन स्टिक करून घ्यायचे आहेत, म्हणजे स्टोन चिटकवून घ्यायचे आहेत. स्टोन चिटकवल्याच्यानंतर त्याला नॉर्मल ड्राय होऊ द्यायचे. आता 6 ठिकाणी पण आपण हे स्टोन घेतले आहेत, खाली 3 वर 2 आणि त्याच्यावरती परत एक सिंगल असं स्टोन. आता हे स्टोन चिटकवून झाल्याच्यानंतर प्रत्येक स्टोनपाशी सेम बुट्टा आहे. तर आपला हा स्टोन ड्राय झाला. त्याच्यानंतर त्याच्या बाजूने 2-2 करत शुगर बीट्सचा राऊंड घ्यायचा आहे. आणि हे जे बुट्टा आहेत, आता सगळेच बुट्टा जर दाखवायचे म्हटलं व्हिडिओमध्ये आणि सेम आहेत तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो. त्यासाठी आपण इथे एक बुट्टा दाखवत आहे. जसा एक बुट्टा केला सेम तसेच बाकीचे देखील बुट्टा करायचे आहेत. तर इथे स्टोन लावून झाल्यानंतर त्याच्या बाजूने शुगर बीट्सचा एक राऊंड घ्यायचा. शुगर बीट्सचा राऊंड घेताना अजिबात गॅप नाही राहिला पाहिजे. इथं तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कुठल्याही बीट्समध्ये असा अजिबातही डिस्टन्स किंवा गॅप पडलेला दिसणार नाही. जर गॅप आपल्या बीट्समध्ये पडला तर त्या पूर्ण बीट्सची किंवा जे आपण काही वर्क करतो त्याची पूर्ण फिनिशिंग निघून जाते, ते दिसताना व्यवस्थित दिसत नाही. आता इथं काय केलं आपण, एक शुगर बीट्सचा राऊंड झाला. त्यानंतर तोच धागा पुढे कंटिन्यू करत सेकंड राऊंड जो आहे तो 2 mmच्या बीट्सचा घेतला आहे, म्हणजेच 2 mmचे इथं बीट्स यूज केले आहेत. आणि प्रत्येक वेळेला होतं काय, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बीट्स बोलते. जर कुणाला कन्फ्युजन झालं असेल की त्या बीट्स म्हणजे काय नेमकं, तर आपण जे पण काही प्रकारचे मनी यूज करतोय त्याला आपल्या आरीवर्कच्या भाषेमध्ये आपण रेग्युलरली बीट्स वर्क बोलू शकतो. तर हे जे काही गोल्डन बीट्स आहेत, शुगर बीट्स आहेत, हे त्यांची नावे झाली. तर तुम्ही देखील वर्क करताना जर आरीवर्कचे जे काही बीट्स वगैरे आहेत त्याची नावं घेऊन जर तुम्ही बोलले तर तुम्हाला देखील सोपं जाईल. किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर जर की तुम्ही बोलले तर त्यांना देखील समजेल. असं मनी बोलल्यानं काही गोष्टी आपल्याला समजायला येत नाहीत. त्याच्यामुळं हळूहळू तुम्ही देखील जर नवीन वर्क करायला शिकत असाल तर त्याची नावं वगैरे देखील समजून घ्या. आणि बोलायचं वगैरे देखील आपल्याला लक्षात येऊन जाईल की ह्याला बीट्सला काय बोलतात, म्हणजेच त्याची नावं देखील आपल्याला माहीत होतील, असं मला तुम्हाला बोलायचं आहे. तर आता इथे हा दुसरा राऊंड देखील कंप्लीट झाला आहे. आणि जर तुम्हाला या बीट्स आपण काही यूज करतो त्याची नावे वगैरे जर माहीत नसतील किंवा कोणाला माहीत आहेत पण थोडंफार कन्फ्युजन होत असेल, तर आपल्याला या बीट्सचा चार्ट कसा बनवायचा, याची नावे कशी लक्षात ठेवायची याचा देखील आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. याच्या अगोदर क्लासमध्ये आपण घेतलेला आहे. जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की व्हिडिओ पहा. आता हा आपला फुल राऊंड तर 2 घेऊन झाले होते, एक शुगर बीट्स, दुसरा 2 mmचा बीट्स. आता तिसरा जो राऊंड घ्यायचा आहे तो फक्त अर्धा घ्यायचा आहे, म्हणजे तोच धागा वरती नॉट दिली तोच कंटिन्यू करायचा आहे. आणि शुगर बीट्सचा इथं अर्धा राऊंड घ्यायचा आहे, पूर्ण राऊंड घ्यायचा नाही. अगोदर काय केलं तर आपण पूर्ण राऊंड घेतला होता, अर्धा राऊंड घ्यायचा आहे. अर्धा राऊंड झाल्याच्या नंतर याला गाठ द्यायची, म्हणजे तिथं नॉट द्यायची शेवटची नॉट देताना जर तुम्हाला एक नॉट दिलं वाटत असेल की खूप जास्त लूज आहे तर तुम्ही त्याच्याच पुढे अजून एक देखील नॉट देऊ शकता, म्हणजे तुमचा ब्लाऊज हा अगदी फिट्ट राहतो. त्याच्यानंतर आता इथं बरोबर जो आपण अर्धा गोल घेतला होता त्याच्याबरोबर सेंटरमधून सुई वर काढायची आणि त्याच्यासोबत एक 2 mmचा बीट्स आणि एक शुगर बीट्स असं एका लाईनमध्ये स्टिच करायचे आहेत. हे दोन्ही बीट्स पाहू शकता, इथे 2 बीट्स व्यवस्थित स्टिच झाले. याला पुढे एक चेन घेऊन नॉट द्यायची, शेवटची गाठ द्यायची. शेवटची गाठ दिली म्हणजे हे आपले बीट्स व्यवस्थितपणे लॉक होतील, लूज वगैरे पडत नाही. तर अशा पद्धतीने हा इथे आपला एक बुट्टा देखील करून झाला. तसेच बाकीचे बुट्टा पण मी इथे करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे थोडंसं वर्क असं मोकळं म्हणजे खूप जागा वगैरे वाटत होती मला, दिसत होती. तर मी याच्यामध्ये स्टोन्स चिटकवून घेत आहे. हे फिटिंगवाले स्टोन आहेत, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे स्टोन असतात. जे आपण नॉर्मली यूज करतो ते थोडे वेगळे झाले. आणि फिटिंग स्टोन म्हटलं तर त्याचं प्राईस पण वेगळी असते. हे तोळ्यावर ग्रॅमवर तुम्हाला बीट्स मिळतात, म्हणजे स्टोन मिळतात. तर हे चांगल्या कोटिंगमध्ये, डबल कोटिंगमध्ये आहेत हे फिटिंग स्टोन. आता वरती देखील जसे आपण बुट्टा 6 घेतले तसेच आपण स्टोन देखील इथं 6 चिटकवून घेतले आहेत. तर हा ब्लाऊज म्हणजेच हा स्लीव्ज वर्क तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप कमी बजेटमध्ये ब्लाऊज वर्क करायचं असेल तर ही डिझाईन नक्कीच ट्राय करा. चला तर मग भेटूया अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.